आरोपी नंबर 1 ते 7 जे होते ज्यांच्यावरती प्रत्यक्ष मारहाण केल्याचा आरोप होता त्यांच्या बाबतीत देखील कोर्टाने हे म्हटलेलं आहे की सरकार पक्षाने जो पुरावा दाखल केला किंवा कोर्टासमोर आणला त्या पुराव्यातनं आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिकडे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते यातलं काहीही सरकार पक्षाला सिद्ध करता आलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते याचाही कोणताही पुरावा सरकार पक्षाला देता आलेला नाहीये। त्यामुळे राज ठाकरेंनी काही प्रक्षोभक भाषण केलं आणि त्याच्यामुळे पुढची घटना झाली याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही। या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे। राज ठाकरेंच्या ज्या चिथावणीखोर भाषणाचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि पुरावा म्हणून तो ग्राह्य धरण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले गेलेले होते। सरकारकडनं प्रयत्न केले गेले परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सीडी जी होती त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही। हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही। पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही। त्यामुळे ही सीडी जी हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे। बेसिकली जो एव्हिडन्स लीड करण्यात आला दॅट वॉज नॉट सफिशियंट। तो पुरावा जो होता तो सफिशियंट नव्हता त्यामुळे वॉन्ट ऑफ एव्हिडन्स सगळ्यांची कोर्टाने मुक्तता करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये सीडी पण सीज केलेली पण जो 65B एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे जो सर्टिफिकेट पाहिजे ती प्रॉसिक्युशन प्रोड्यूस न केल्यामुळे आणि सफिशियंट एव्हिडन्स नसल्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना अक्विट करण्यात आलेलं आहे।